आपण त्याच दिवशी स्टडी केली होती. त्याच्यानंतर पुढचा पार्ट बनता होता सेक्सुअल रिप्रोडक्शन. दुसऱ्या लेक्चरला आपण सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये फ्लावरचं बायसेक्सुअल फ्लावरचं स्ट्रक्चर थोडक्यात एक्सप्लेन केलं होतं आणि त्या दिवशी मी जाता सांगितलं होतं की आपल्याला बायसेक्सुअल म्हणजे सेक्सुअल रिप्रोडक्शन जे आहे ते बायसेक्सुअल फ्लावरमध्ये स्टडी करायचं आहे. त्याच्यामध्ये बरेचसे एक्झाम्पल येतात. त्यातलं आपलं रेग्युलर एक्झाम्पल आहे हिबिस्कस रोझा सिनेन्सिस. तर ते एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल घेऊ शकते किंवा कुठल्याही बायसेक्सुअल फ्लावरमध्ये आपल्याला सेक्सुअल रिप्रोडक्शन स्टडी करायचं आहे. मग आता हे सेक्सुअल रिप्रोडक्शन जे आहे ते डायरेक्ट रिप्रोडक्शन किंवा फर्टिलायझेशन आपल्याला एक्सप्लेन केलेलं नाही. तर त्याच्यासाठी जे जे काय काय लागणार ते मेल गॅमेटोफाइट, फिमेल गॅमेटोफाइट, मेल गॅमेटोफाइट इज ऑल्सो कॉल्ड एज अँड्रोशियम, फिमेल गॅमेटोफाइट इज कॉल्ड एज गायनोशियम. बरोबर ना. तर हा पार्ट जर हा सगळा स्टडी करायचा आहे. स्टडी करताना जे काय स्टडी करणार आहे त्याच्यात मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट अँड्रोशियमचा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये स्टॅमॅनचा पार्ट येतो. इंडिव्हिज्युअल मेंबर्स आर कॉल्ड स्टॅमॅन आणि एकत्र गोळा केला की आपण त्याला काय म्हणतो अँड्रोशियम. मग आता पहिलं बघणार आहे आपण मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट बॉडी. मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये स्ट्रक्चर जे मेन पार्ट काय करायला अँथर, कारण परवाचं स्ट्रक्चर काढलं त्याला आपण स्ट्रक्चर जे अँथरचं दिलं होतं त्याला थोडंसं पुन्हा नवीन डायग्राम काढते बघा. हे असं स्ट्रक्चर असणार आहे. त्याला हे असे दोन लोब असतात. त्याला काय म्हटलं जातं अँथर. बरोबर. इथं कनेक्शनसाठी एक पार्ट यूज केला जातो त्याला म्हटलं जातं कनेक्टिव्ह आणि व्यवस्थित ऐकायचा सगळं. तिसरा पार्ट जो आहे तो फिलामेंट. त्या तिन्हीला मिळून आपण काय बोलतोय स्टॅमॅन. इंडिव्हिज्युअल मेंबरला काय बोलतो स्टॅमॅन आणि स्टॅमॅन इज ऑल्सो कॉल्ड एज अँड्रोशियम. मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. मग आता आपण स्टडी करताना काय करणार आहे बघा. पहिलं बघणार आहे स्ट्रक्चर ऑफ अँथर. त्याच्यानंतर अँथरमध्ये पोलन ग्रेन्स असणार आहेत. त्याचं छोटंसं स्ट्रक्चर बघा स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन आणि मग डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. हे 3 पार्ट आपण स्टडी करणार आहे. त्यातला पहिला पार्ट जो आहे तो स्ट्रक्चर ऑफ अँथर. बाकीच्या एक्झामसाठी जे आता मी बोर्डवरती लिहिते जवळपास बोर्डवर लिहिलेलं सगळं अतिशय महत्त्वाचं आहे. व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट नवीन काय काय स्पेलिंग आहे थोडंसं व्यवस्थित परफेक्ट करा. पाठ करायला लागत असेल पाठ करा. त्यात पहिलं सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याचशा हायर प्लॅनमध्ये जे काय अँथर आहे ते अँथर 2 टाईपचे म्हणतात. एक म्हणजे मोनोथिकस अँथर आणि दुसरा जो आहे तो डायथिकस अँथर. मोनोथिकस आणि दुसरा जो आहे तो डायथिकस. मोनोथिकस मीन्स सिंगल लोब स्ट्रक्चर म्हणजे याच्यामध्ये कसं असणार आहे सिंगल लोब असणार आहे आणि डायथिकस म्हणजे काय असणार आहे 2 लोब स्ट्रक्चर. आता हा काय प्रकार आहे बघा. तर अँथरमध्ये जे काही स्ट्रक्चर आहे त्याच्यात हे असे 2 लोब आहेत जे एकमेकाला इथून कनेक्टिव्हने अटॅच केलेले आहेत. मग हे 2 जे लोब आहेत यालाच काय बोललं जातं डायथिकस अँथर. आणि हे जे डायथिकस अँथर आहे त्याच्यामध्ये ना मायटोटिकली डिवाइड होतं ते आणि डिवाइड म्हणून काय केलं जातं सरळ याचे 4 पार्ट करून टेट्रास्पोरोजिनेट नावाचे सेल तयार होतात. म्हणजे टेट्रास्पोरोजिनेट आहे तो. म्हणजे ज्या कोलन सॅक तयार होणार ना तर 4 नंबर तयार होतात आणि ज्याच्याकडं मोनोथिकस अँथर लोब आहे त्याच्याकडं मात्र 2 कोलन त्याचं असणार आहे. म्हणजे जो मोनोथिकस आहे त्याचं मायटोटिकली झालं की 2 फॉर्मेशन होणार याचा 4. त्यामुळे तो पहिला जो आहे मोनोथिकसमध्ये 2 किंवा डाय म्हणू शकते स्पोरोजिनेट आणि डायथिकसमध्ये मात्र 4 लोब स्ट्रक्चर तयार होणार. सॉरी 2 लोब स्ट्रक्चर पण डिवाइड झाल्यानंतर मायटोटिकल डिवाइड झाल्यानंतर 4 कोलन साईड्स तयार होणार का पोलन ग्रेन होणार का पोलन साईड होणार कसं आहे त्याला काय म्हटलं जातं टेट्रास्पोरोजिनेट. म्हणजे डायस्पोरोजिनेट आणि टेट्रास्पोरोजिनेट. समजलं. आता आपण जे स्टडी करणार आहे तो डायथिकस अँथर आहे. डायथिकस अँथर म्हणजेच काय असणार आहे 2 लोब स्ट्रक्चर असणार सेम असं आणि टेट्रा फॉर्मेशन होणार स्ट्रक्चरमध्ये आता दिसतेच 4 पार्ट दिसतात 1 2 3 4. त्यामुळे हा स्ट्रक्चर कसं असणार आहे टेट्रास्पोरोजिनेट. समजलं. म्हणजे डायथिकस अँथरचं स्ट्रक्चर झालं आणि टेट्रास्पोरोजिनेट म्हणजे पोलन साईड जे आहे ते 4 नंबर असेल. आता हे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर टीएस ऑफ अँथर म्हणून आपण स्टडी करणार आहे. थिन सेक्शन जो अँथर लोब आहे ना आपल्याकडे म्हणजे बायलोब स्ट्रक्चर सरळ सरळ बाजूने असा कट मारायचा याला काय म्हटलं जातं थिन सेक्शन. असा कट घेतला ना म्हणजे समजा हा पार्ट आहे तर याचा असा कट घेतला की आपण काय बोलतो त्याला थिन सेक्शन. म्हणजेच आपलं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर काय टीएस ऑफ अँथर आहे. स्ट्रक्चर जे आहे ते व्यवस्थित आत बाहेर कसं एक्सप्लेन करा. डायग्राम मात्र ही कंपल्सरी असेल. डायग्राम काढायचं थोडंसं प्रॅक्टिस करा. डायग्राम काढताना कशी काढायची वगैरे मी 2 मिनिटात सांगणार आहे. तर फर्स्ट टाईम काय करा जे काही स्ट्रक्चरचं एक आउटलाईन काढून घ्या ज्या आउटलाईनमध्ये 4 पार्ट फॉर्मेशन होईल 1 2 3 आणि 4. कारण इथं काय सांगितले मी टेट्रास्पोरोजिनेट पार्ट आहे त्यामध्ये त्याचे 4 लोब दिसले पाहिजे 1 2 3 आणि 4. बरोबर. सेंटरला इथं हा सगळा पार्ट जो आहे तो एकामध्ये कनेक्ट होणार कारण तिथून आपला कनेक्टिव्हचं पार्ट आहे. कारण आपलं बायलोब स्ट्रक्चर जे आहे ते कनेक्टिव्हनं फिलामेंट जॉईंट केले त्यामुळे कनेक्टिव्हच्या पार्टसाठी आपल्याला इथं सेलचं फॉर्मेशन जे आहे ते हायर
म्हणजे स्ट्रक्चरमध्ये असे 4 लोड येतील असं आउटलाईन काढा. पहिल्यांदा एक सिंगल लेअर स्ट्रक्चर काढा. त्या सिंगल लेअरला काय बोलतात, तर आउटर मोस्ट लेअर आहे तो एपिडर्मिस. त्याच्या आतल्या साईडनं पुन्हा त्याच टाईपनं काय करा, एक लेअर काढा पूर्ण सिंगल लेअर. तो लेअर जो आहे त्याला काय बोललं जातं, एंडोथिकस वरती, एंडोथिसियम किंवा एंडोथिकस वरती लिहिलेलं आहे बघा. त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये 2 लेअर पूर्ण कंप्लीट करा, पूर्ण सगळं चारीला येईल असं. ते 2 लेअर स्ट्रक्चर त्याला काय बोललं जातं, मिडल लेअर. आणि त्याच्या आतमध्ये पुन्हा हा ब्लॅक कलरचं मी रिप्रेझेंट केलं ना, हा टेप्टम, इनरमोस्ट लेअर टेप्टम. 4ही नावं दिलेली आहेत. पहिला लेअर जो आहे तो हा राहील, सेकंड लेअर हा राहील, थर्ड हा आणि फोर्थ हा. बाहेर नाक सांगताना आणि आतला भाग सांगताना उलटं जायचं, समजलं. आणि मग आतमध्ये काय स्पोरोजिनस टिश्यू आहे, टिश्यू फॉर्मेशनपासून तुम्हाला कोल्ड साईडचं फॉर्मेशन वगैरे मिळेल, त्याचं स्ट्रक्चर वगैरे लक्षात. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अँथरचं जे स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चरचं फॉर्मेशन कसं झालं, की अँथरचं मुळात फॉर्मेशन कसं झालं. आता स्ट्रक्चरमध्ये डायग्राम जे आहे की टोटल मॅच्युअर्ड अँथर रिप्रेझेंट केला आहे. आता मॅच्युरेशन, आफ्टर मॅच्युरेशन याच्यामध्ये डिव्हिजन्स इफेक्ट होतो. सगळं झाल्यानंतर डिव्हिजनची कंडिशन मी सांगणार आहे. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे ना आर्चिस्पोरियल सेल असतात. म्हणजे जे काय अँथरचं फॉर्मेशन जे आहे ब्लॅक बॉडीमधला, जो टेट्रास्पोरोजिनेट फॉर्मेशन फॉर्ममध्ये अँथर जो आहे किंवा डायथिकस फॉर्ममध्ये अँथर जो आहे त्याचं फॉर्मेशन जे आहे ते आर्चिओस्पोरियल सेल नावाच्या स्पेशल सेल आहे बघा. त्या सेलचं नेम जे आहे ते कंपल्सरी पाठ करायचं. दिस आर्चिओस्पोरियल सेल डिवाइड्स इंटू 2 टाइप्स ऑफ सेल, इनर स्पोरोजिनियस सेल, आउटर परायटल सेल. जे काय आपल्याकडे आता कसं असते, अँथरचं स्ट्रक्चर मी मॅच्युअर अँथर रिप्रेझेंट केलं आहे. असं काही नाही की डायरेक्ट स्ट्रक्चर बनणार, हे तुम्हालाही माहिती आहे. म्हणजे आपल्याकडे पहिल्यांदा काय असणार बाबा, सिंगल सेल असणार. याचं डिव्हिजन झालं की मल्टिप्लिकेशन जसं जसं होईल तसं अँथरचं फॉर्मेशन होईल. ही पहिली सेल जी आहे ना त्याला बोललं जातं आर्चिओस्पोरियल सेल. काय बोलायचं, आर्चिओस्पोरियल सेल. दिस आर्चिओस्पोरियल सेल डिवाइड्स, रिडिवाइड्स अँड इट फॉर्म 2 टाइप्स ऑफ सेल. इनर पार्ट सेल आर कॉल्ड एज स्पोरोजिनियस सेल, आउटर सेल आर कॉल्ड एज परायटल सेल. म्हणजे ही सेल डिवाइड झाल्यानंतर थोडंसं मास एक साईडला करणार, थोडंसं मास एक साईडला करणार. त्यातलं डिव्हिजन झाल्यानंतर एक साईडची सेल जी बनणार, म्हणजे समजा आपण डिवाइड केलं 2 पार्टमध्ये, डिव्हिजन झालं बघा, मायटोसिस झालं. मायटोसिस झाल्यानंतर सिंगल सेल डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. फर्स्ट पार्ट इज कॉल्ड एज स्पोरोजिनियस सेल, बरोबर, आणि सेकंड वन इज कॉल्ड एज परायटल सेल. हे स्पोरोजिनियस सेलचं पुन्हा डिव्हिजन होणार, परायटल सेलचं पुन्हा डिव्हिजन होणार. डिवाइड करून एकटीनं काय बनवलं, आउटर मोस्ट सर्विस बनवला आणि एकटीनं काय बनवलं, इनर मास. लक्षात आलं. म्हणजे हेही माहीत पाहिजे, आर्चिओस्पोरियल सेल डिवाइड्स, रिडिवाइड्स, इट फॉर्म इनर स्पोरोजिनियस अँड आउटर परायटल सेल. आता स्ट्रक्चरमध्ये यायचं. हे जे काय स्ट्रक्चर आहे ते आपलं कसं आहे सांगितलं मी आधी, सांगितलं तुम्हाला टेट्रास्पोरोजिनेट स्ट्रक्चर आहे. हे लेअर बनताना किंवा हे टोटल स्ट्रक्चर फॉर्मेशन होताना ज्या आउटर सेल होत्या ना त्या स्पेशल टेट्राड फॉर्मेशन होईल अशा स्पेशल पद्धती, स्पेशल अरेंजमेंटमध्ये त्या अरेंज झाल्या आणि फॉर्म आउटर मोस्ट सिंगल लेअर स्ट्रक्चर और फ्लॅक्टल्ड सेल आर कॉल्ड एज एपिडर्मिस. बाहेरचा पूर्ण एक एरिया ब्लॅक कलरने आता मुद्दाम रिप्रेझेंट केला आहे. हा ब्लॅक कलरचा बाहेरचा पूर्ण एरिया त्याला काय म्हटलं जातं, आउटर मोस्ट सेल. आणि जे रिप्रेझेंट होताना किंवा त्या सेल कशा तर फ्लॅक्टल्ड सेल आहे, तशा चपट्या झालेल्या. हा पूर्ण एक लेअर आहे, दिस लेअर इज कॉल्ड एज एपिडर्मिस. द आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर ऑफ द अँथर आर कॉल्ड एज एपिडर्मिस. बाहेरचा पूर्ण एक लेअर आणि कसं असणार आहे, थिक असणार आहे सगळ्यात महत्त्वाचं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं असं थोडासा फ्लॅटनेड असणार आहे आणि फंक्शन काय असणार आहे त्याचं, प्रोटेक्शनचं. हाच लेअर ज्या ह्या लेअरचं फॉर्मेशन कशापासून होणार तर पॅरेंकायमा सेल, ग्रुप ऑफ पॅरेंकायमा सेल कंपल्सरी एकत्र आल्या की त्याचा ग्रुप ऑफ पॅरेंकायमा सेल बनणार आणि तो ग्रुप बनला की तुम्हाला एपिडर्मिसचं फॉर्मेशन होणार. हाच आउटर मोस्ट सेल जे आहे किंवा आउटर मोस्ट लेअर जो आहे तो ज्यावेळेला डिव्हिजन्स होणार ना प्रॉब्लेम त्यावेळेलाही त्याचं मेन फंक्शन आहे. कारण तो रप्चर झाल्याशिवाय आपल्याला पोलर प्लेन ज्या आहेत त्या ट्यूबमधून बाहेर येणार नाही आहे. आता पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आउटर मोस्ट सेल प्रोटेक्टिव्ह फंक्शन. त्याच्या इनर लाईनिंगला पूर्ण लेअरच्या आउटर लेअरच्या इनर लाईनिंगला सिंगल लेअर एक अरेंज झाला. त्या सिंगल लेअरमध्ये पण लेअरचं नेम आहे एंडोथिसियम. इट इज ऑल्सो कॉल्ड एज एंडोथिसियम का थिकम कसंही बोलू शकता, एंडोथिसियम. त्या लेअरमध्ये पण पुन्हा तुमच्या पॅरेंकायमा सेल जे आहेत जे एकाचं ग्रुप बनवलं बाहेर अरेंज केलं, त्याच्याबरोबर इनर साईडला एक सिंगल लेअर स्ट्रक्चर बनवतं त्याला काय बोलले, एंडोथिसियम. त्याच्यानंतर एंडोथिसियम नंतर पुन्हा दिस पॅरेंकायमा सेल अरेंज बाय 1 to 2 लेअर. आतमध्ये काय बनले तर पूर्ण सगळं स्ट्रक्चरला परत 2 लेअरचं पूर्ण वेटव घातलं आणि ते 1 to 2 लेअर आर कॉल्ड एज मिडल लेअर. म्हणजे आउटर एपिडर्मिस, एंडोथिकम, त्याच्या आतमध्ये मिडल लेअर आणि सगळ्यात शेवटी पुन्हा
त्यात इनरमोस्ट सेल ज्या आहेत आतल्या त्या काही काय झाल्या थीन झाल्या आणि पूर्ण एक आतल्या साईडला एक टेट्रा आहे. ह्या 4 पार्टमध्ये ना एक सिंगल स्ट्रक्चर केलं आणि ते सिंगल स्ट्रक्चर जे आहे ते कशाचं बनलं लास्टचे मेम्ब्रेन काय टेप्टम म्हणजे इनरमोस्ट सेल आर कॉल्ड एज टेप्टम, आउटरमोस्ट सेल आर कॉल्ड एज इपिडर्मिस. बिलो द इपिडर्मिस देर आर एंडोथिसियल सेल आणि बिलो द एंडोथिसियल सेल देर आर मिडल लेअर. म्हणजे आतनं बाहेर तुम्ही कसं एक्सप्लेन करा. बाहेर इपिडर्मिस, त्याच्यामध्ये एंडोथिसियम, त्याच्यामध्ये मिडल लेअर, त्याच्यामध्ये टेप्टम. समजलं. पुन्हा दिस टेप्टम हॅव्हिंग स्पोरोजिनियस सेल. त्याच्याकडे ना स्पोरोजिनियस सेल आहे. दिस स्पोरोजिनियस सेल कंबाईन्स टू फॉर्म स्पोरोजिनियस टिश्यू. आणि जसं जसं ते टिश्यूचं फॉर्मेशन होणार तसं हा न्यूक्लिटिक टिश्यू आहे स्पोरोजिनियस, तसं तसं आपल्याला काय मिळणार पोलन सॅकचं फॉर्मेशन होणार. त्यालाच काय बोलतो आपण पोलन ग्रेन्स. म्हणजे ज्या आतमध्ये जे स्ट्रक्चर आहे ना ह्याला काय बोललं जातं पोलन सॅक किंवा पोलन ग्रेन्स. त्याचा तर डिटेलमध्ये स्ट्रक्चर काय असणार आहे बघा. पोलन सॅक इट इज सर्क्युलर स्ट्रक्चर हॅव्हिंग 2 membranes. First, outer membrane called as enzyme, inner membrane. बरोबर. Outer membrane called as enzyme, inner membrane is called as intine. Enzyme आणि intine. Both these 2 membranes combines to called as sporodon. स्पोरोडन. दोन्ही नाही एकत्र म्हणून काय बोलायचं स्पोरोडन. एक्झाईम जे आहे ती बाहेरच्या सरफेसला येणार आणि इंटाईन जो आहे तो आतल्या साईडला असणार. इट हॅव जम्प स्पोर. मध्ये मध्ये त्याला काय तर छोटे छोटे पोर्स आहेत त्याला काय बोलतात जम्प पोर. हॅव्हिंग सिंगल न्यूक्लियस. सगळ्यात महत्त्वाचं यांच्याकडे सिंगल न्यूक्लियस अँड लार्ज सायटोप्लाझम. आता काय काय येणार पुन्हा त्याच्यात बाहेरून स्ट्रक्चर आतमध्ये स्टडी करत आलो आणि आतमध्ये जे आहे ना त्याला बोललं जातं पोलन सॅक और पोलन ग्रेन. पोलन सॅक आणि ऑल्सो कॉल्ड ॲज पोलन ग्रेन. कुठल्या एका नावाने लिहू शकतो पोलन सॅक किंवा पोलन ग्रेन. आतमध्ये त्याचं फॉर्मेशन होणार कशापासून होणार सांगितलं मी स्पोरोजिनियस टिश्यूपासून पोलन सॅक और पोलन ग्रेनचं फॉर्मेशन होणार. आता परत आपण काय केलं स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन्स. बरोबर. पोलन ग्रेनमध्ये पोलन ग्रेन मेड बाय 2 layers. Outer enzyme, inner intine. Both these membranes combines to form sporodon. दोन्ही एकत्र गोळा केला की त्याला सरळ सरळ काय म्हणायचं स्पोरोडन. त्याच्यामध्ये एन्झाईमचा पार्ट जो आहे आउटर मोस्ट पार्ट हा थोडंसं प्रोटेक्टिव्ह फंक्शन आहे. त्याच्यासाठी आहे ना थिक लेअर आहे आणि स्पेशल फॉर्मपासून बनवलेला आहे. आणि मुळात कसा तो थिक लेअर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं फॉर्मेशन जे आहे ना ते एक स्पेशल केमिकल आहे स्पोरोपोलॅनिन नावाचं एक स्पेशल केमिकल आहे. ते स्पेलिंग पार्ट करायचं त्याच्यापासून बनलं आहे. आणि फंक्शन काय असणार प्रोटेक्शनचं फंक्शन आहे. एक्झाईम पार्ट आहे त्यामुळं ठीक आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं स्पोरोपोलॅनिनपासून फॉर्मेशन आहे. त्याच्यानंतर इंटाईन जो आहे तो थीन आहे बाळांनो आणि फॉर्मेशन जे आहे ते सेल्युलोज और पेक्टिन. एकतर एक पेक्टिनपासून बनेल किंवा सेल्युलोजपासून बनेल. आणि लेअर कसं आहे थिन. द आउटर मोस्ट लेअर इट इज थिन मेड बाय स्पोरोपोलॅनिन. इनर मोस्ट पार्ट इंटाईन मेड इट इज थिन मेड बाय सेल्युलोज और पेक्टिन. पुढं जिथं जिथं एक्झाईम जो आहे तो थोडासा टर्न होऊन एंड लाईन किंवा पॅक झाल्यासारखं दिसतंय तिथं बघून जम्प पोर्स आहे. ते जम्प पोर कशासाठी आहे तर जे काय आतला पार्ट जो आहे म्हणजे तुमचं आतलं मटेरियल जे आहे ते इन अँड आउट ॲक्टिव्हिटी जसं सेलला असतं ना सेम तसं सेम याला आहे. सेलला आपलं ते प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपण दाखवलं होतं बघा फॅसिलिटेड स्ट्रक्चर तसं याला आहे. जम्पर थ्रू त्याचं जे काय असेल ते सेल इनसाईड आउटसाईड जे काय मटेरियल असेल ते केलं जाईल. त्याच्यानंतर इट हॅव्हिंग सिंगल न्यूक्लियस. न्यूक्लियस जो आहे तो कसं आहे सिंगल आहे आणि लार्ज सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये त्याचं सगळं न्यूट्रिटिव्ह मटेरियल आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर कसं आहे नॉन मोटाईल म्हणजे हा मूव्ह होणार नाही. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं नॉन मोटाईलचं पार्ट अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलन सॅक जे आहे ते हॅप्लॉइड स्ट्रक्चर आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं युनिसेल्युलर. हे तिन्ही ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला बाकीच्या एक्झाम्समध्ये विचारतात. म्हणजे पोलन सॅक और पोलन ग्रेन इट इज नॉन मोटाईल हॅप्लॉइड अँड युनिसेल्युलर स्ट्रक्चर मेड बाय 2 layers enzyme and intine. Both these layers combines to called as sporodon. Enzyme made up of sporopollenin, intine made up of cellulose or pectin. These two membrane having 2 or 3 number jump pores
जर्म स्पोर थ्रू काय केलं जातं, आउटसाईड इनसाईड, म्हणजे आतलं मटेरियल किंवा बाहेरचं मटेरियल जे आहे ते आतमध्ये बाहेरमध्ये करण्यासाठी ते यूज केलं जातं. हॅव्हिंग दिस पोलन सॅक हॅव्हिंग पोलन ग्रॅन हॅव्हिंग सिंगल न्यूक्लियस अँड लार्ज सायटोप्लाझम. याचं स्ट्रक्चर पुन्हा बघा 2 मार्कासाठी बऱ्याच वेळा विचारतात आणि हे स्ट्रक्चर जे आहे ना ते आपल्या टेप्टमच्या आतमध्ये, म्हणजे हे स्ट्रक्चर इथे आहे. समजलं? म्हणजे पूर्ण अँथर लोब कसं आहे, डायथिक कसं आहे, 2 लोब्ड स्ट्रक्चर हॅव्हिंग 4 पार्ट, हेच कॉल्ड एज टेट्रास्पोरोजिनेट, and this tetrasporogenate consists number of pollen grains or pollen sac. समजलं? म्हणजे अँथरचा टीएस पण झाला, बाहेरनं आज सगळं एक्सप्लेन करत द्या आणि इथे तुमच्या पोलन सॅक असतात. पोलन सॅक म्हणजे हे स्ट्रक्चर आतमध्ये. आणि मग आता त्याच्यासाठी स्पोरोजिनियस टिश्यू जो आहे ना तो न्यूट्रिटिव्ह टिश्यू म्हटलं होतं मी, जो टेप्टमच्या इनर साईडला रिप्रेझेंट असेल. हा स्पोरोजिनियस टिश्यू काय करणार, पोलन सॅकला फुल न्यूट्रिटिव्ह मटेरियल देणार आणि त्या न्यूट्रिटिव्ह मटेरियलवरती त्याची ग्रोथ होणार. समजलं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेंट्रली इथे एक नाव दिलेलं आहे बघा, कनेक्टिव्ह म्हणून. कारण हे बायलोबल स्ट्रक्चर आहे, हे इथं कनेक्टिव्हला कनेक्ट करायला पाहिजे. तो कनेक्टिव्हचा एरिया जो आहे ना तो, त्यामुळे कनेक्टिव्ह हाय पार्ट त्याच्यामध्ये शक्यतो बेसमध्ये रिप्रेझेंट करा. समजलं? आता उद्याच्या तासाला याच्यामध्ये डेव्हलपमेंट करायची. तर मग आज हा पॉईंट जो आहे तो परफेक्ट झाला पाहिजे, टीएस ऑफ अँथर आणि स्ट्रक्चर ऑफ पोलन. समजलं? पहिला पार्ट आता उद्याच्या तासाला बघू. हां, आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यात ज्याला अँथर जे आहे ते अँथर मॅच्युअर होते त्याला अँथर डिहेसन्स नावाचे कन्सेप्ट आहे. डिहेसन्सच्या वेळेला पाहून एंडो तो एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. एपिडर्मल लेअर जो आहे ना हा थोडासा म्हणजे थिकनेस जो आहे तो इन्क्रीज करणार. इन्क्रीज करून थोड्या वेळाने हा असा होईल, नंतर थोड्या वेळाने हा असा पूर्ण बाहेर येईल. बाहेर आल्यानंतर ॲटोमॅटिकली हा पार्ट मला रप्चर होईल. म्हणजेच हे स्ट्रक्चर जे आहे ते असं होईल आणि पूर्ण रप्चर होऊन ह्याच्यात तुमच्या पोलन ग्रेन जे आहे ते बाहेर होतात. म्हणजे या एरियात नाही या एरियात अँथर जो आहे तो डिहेसन्स, अँथर डिहेसन्स बोलतात फुटणार आणि त्यातलं तुमच्या ह्या चारही पार्टमध्ये चारही चेंबरमध्ये पोलन ग्रेन जे आहे ते बाहेर ट्रान्सफर होते, स्प्रेड होते. समजलं? त्यामुळे डिहेसन्सला हा बाहेर येईल, हा बाहेर येईल. आतल्या सेलमध्ये ॲडमिट झाली की ॲटोमॅटिकली आपलं मॅच्युरिटी त्या सेलच्या त्या सेल ग्रो व्हायला स्टार्ट होतात, डिव्हिजन फास्ट होते आणि मग हे जे आहे पूर्ण बाहेर ओढलं जाणार. बाहेर ओढलं की हे बाळ फुटते आणि यातल्या चारही चेंबरमध्ये जर तुमच्या पोलन सॅक्स असतात तर डायरेक्टली बाहेर आणि त्या स्प्रेड होणार कुठं, त्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टवरती म्हणजे स्टिग्मावरती. आणि स्टिग्मावरती जातं तेव्हा हा पार्ट जातो. फक्त आहे असं जात नाही, तर याच्यामध्ये डेव्हलपमेंटल चेंजेस होतात आणि डेव्हलपमेंट नंतर तो स्टिग्मावरती अरेंज होईल, स्टिग्मावरती अट्रॅक्ट केला जाईल आणि स्टिग्मातून म्हणजे ओरिजिनल असतं. अगदी खूप छान कन्सेप्ट आहे. समजलं?